नमस्कार मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, सफेद केस कोणत्या विटॅमिनमुळे होतात? ऑप्शन आहे ए विटॅमिन के, बी विटॅमिन बी, सी विटॅमिन सी, डी विटॅमिन ए. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी विटॅमिन सी. प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रीय बालविकास दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 12 मार्च, बी 15 मार्च, सी 17 जानेवारी, डी 24 जानेवारी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी 24 जानेवारी. प्रश्न क्रमांक 3, कोणते झाड घरामध्ये कधीच लावू नये? ए पेरू, बी लिंबू, सी फणस, डी पिंपळ. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी पिंपळ. प्रश्न क्रमांक 4, कोणत्या देशातील लोक झाडावर घर बनवून राहतात? ए चीन, बी भारत, सी ब्राझील, डी इंडोनेशिया. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी इंडोनेशिया. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या प्राण्याच्या दुधात दारूचे प्रमाण असते? ए उंट, बी गाय, सी शेरणी, डी मांजर. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो, जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी शेरणी. प्रश्न क्रमांक 6, प्रोटीनचा सर्वात चांगला स्रोत कोणता आहे? ए दूध, बी अंडी, सी पालक, डी सोयाबीन. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी सोयाबीन. प्रश्न क्रमांक 7, शिळा भात खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए कफ, बी कॅन्सर, सी कावीळ, डी मूतखडा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए कफ. प्रश्न क्रमांक 8, सर्वात आळशी प्राणी कोणता आहे? ए सिंह, बी मांजर, सी अस्वल, डी माकड. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए सिंह. प्रश्न क्रमांक 9, शिळी चपाती खाल्ल्याने कोणता आजार होतो? ऑप्शन आहे ए मूतखडा, बी कावीळ, सी कॅन्सर, डी कब्ज. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए मूतखडा. प्रश्न क्रमांक 10, जगातील सर्वात विषारी मासा कोणता आहे? ए शार्क, बी डॉल्फिन, सी व्हेल मासा, डी स्टोन मासा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुमच्याकडून जेवढा शेअर करता येईल हा व्हिडिओ तुम्ही तेवढा नक्की शेअर करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.